म्हणतो, चला आपण तिकडे जाऊ, पलीकडे वावरात जाऊ, मस्त टाळ गिळ खाऊ जरसा, मस्त ओंब्या गिंब्या भाजू. चालतं का रे? हां बर गण्या, आवर लवकर चाल. मी पटकन नंदी नदीने जातो पलीकडून आणि मस्त भारा बांधून आणतो एक डायरेक्ट लगे. कसं भाजू मस्त आणि टरटर खाऊ लगे आपण तिथे. व्हा लगे पुढे लगे, व्हा तुम्ही आलोच मी 2 मिनिटात. अरे तुमचं सगळं खरं आहे, पण ते म्हातारं पाहा लागेल ना पलीकडून. म्हातारं ते काळी घेऊन तिथेच राहते ते धोंडोबा म्हातारं. लय अवघडे बरं ते. हो मागच लागेल काळी घेऊन लगे. मी सांगतो तसं करा, मी त्याला पाहतो पलीकडून जाऊन. ते जर म्हातारा असला तर तुम्हाला शिट्टी वाजीन. हा तर तू व्हा नदीन पटकन. पाहत आहे. अरे मला पण येऊ द्या ना, काहून नाटकं करून राहिले तुम्ही. चला लवकर. पाहत आहे डोळे घेऊन आहे. लय जाऊ पुढे बाबा, डोळे वास होते आणि बघा टपलते दिसते का नाही, फुटक्या भोगाचं काय समजत नाही याला. चला लवकर, कन चला पटकन लगे माझ्या मागे या सगळेजण. चला लवकर. हो फिरायचं दादा, आज जमलं का नाही ते बजेट? हां त्या दिवशी गेलते वाटतं तुम्ही सुरी पाहायला ते यायला हऱ्यासाठी. काय झालं त्याचं? अहो काय याचं बापा, रिकामपणच कुठं होतं, मरणाची कामं होती त्या दिवशी. आणि मधातच आता काय सांगून फायदा आहे तुम्हाला आमच्या बापा. रिकामे माय कामं डोक्याला ताम लागलं माय मला तर. तुमच्या मागं तर बाबा कामच आहेत हो, मरणाचे कामं राहते बा तुमच्या मागं. तुम्हाला कधी आराम भेटा बाबा? इकडं जाय तिकडं जाय, गावाभर दिवसभर फिरायचं आपलं. एकटकली का तुमच्यावाली? आज काय तर म्हणलं झाली म्हणे सोरी त्या पोराची लगे गॅरंटी घेत होता ते. लय हुशार का मारत बरं त्या दिवशी तू. आज क्या हो बापा, मला निरोप आला होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्या साडीची पोरगी, आता त्या पोरीला पोरगच पसंत नाही. मी काय करू दे, ती पोरगी मेरिट पोरग टकलं आहे ती. आता मी काय सांगू, आजच्या पोरीला आता पोरग चांगले लागते बाबा टकाटक. आता तुमचा आर्या टकला आणि शिकेल बी नाही, त्याला मी काय करू मग? हो मही साली मला बोलायला लागली, कोणतं टकलं पोरग घेऊन आलं म्हणे तू. हां मला फसवत होतं का, आमचं घर घालत होते म्हणे बिनकामीच. हो मलाच बोलायला लागले बाबा ते. बरं झालं केलं नाही म्हणे, पोरग टकलं म्हणेन किती वर्षाचं आहे काय माहीत म्हणे. पोरग तर पहिलं अर्ध बेड होईल ते. हो तुला तर माहित होतं ना रे, का रे आज क्या पहिलेच बोल तू माहिती ना, पोरग अर्ध बेड होईल आणि त्याच्यात तू समोर काय म्हणत तू रिकामेस. ए तुझ्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत, पण ते पोरग मेहनती येईन, ते चांगलं मेहनत घेते ते. जरी टकलं असलं तरी कामाला लय नादर येईन ते. बापा मी पहिलंच सांगितलं होतं की कसं आहे, आमचं पोरगं असं आहे, जरी टकलं असलं ते मेहनती पोरगं आहे ते. पण आता कसं आहे, त्याला पोरगी पाहिजेच ना. नाही दिली तुझ्या सालीन भाऊ आज क्या, आम्ही दुसरी पाहू एखादी. पण पाऊस ना का त्याला पोरगी भेटेल नाही, जोडावरूनच ठरवून येला असतोय. पहा बरं आता फिरायचं दादा तर निराळच सोंग घे बापा. मी कधी काय म्हणलो तुम्हाला? हां मी सांगितलं बाबा पोरगा असं नेलं तिथं. मी त्यासाठी नेलं ना हऱ्यासाठी. पण आता त्या लोकांना पसंत नाही तर आपण काय करावं बापा आता त्याला. हां पहा आता आहे, लय सोंग नको मांडा जाऊ रे चबऱ्या भोगा. हां तोंड आपलं चबरं घेऊन कुठं हिंडत राहतो तू, ते बंद करा आता. हो चांगले संबंध असेल तर सांगा जाय, अशी रिकामी चक्र नको टाकायला लावा आम्हाला. अशा लोक तो बोलतील ना तुला काय काही. हां आप जाईल ना तुझ्या आली. हां जरा सुद्या मूर्तीनं राहा जर सक. आता आहे माय तुम्हाला सोयरीक पाहायला बी न्या, पुरी बी सांगा आणि उलट तुम्ही आमचे तोंड फोडा. कुठल्या जगातला न्याय करून राहिले हो फिरत दादा तुम्ही. हां पाहो पा तुम्हीच पहा आता. पा सरपंच तुम्हीच सांगा आता, या माणसाला शुभलं का असं बोलायलं. आता पोरगी दाखवायला मी माझ्या सालीची नेली, हा माझ्या पैशानं पदरानं सगळा खर्च केला, तरी हा माणूस म्हणून राहिला की बा असं झालं आणि तसं झालं आणि हे आणि ते. आता मी केलं ते. हां जाऊ दे आता पाहू, आता काय हरकत नाही, जाऊ दे तिकडे त्या सोडून ते विषय. येईलच त्याला मागणं आज ना उद्या एखादी पोरगी पाहायला भेटेनच त्याला. पाहू आता त्याचं जमलं जमून जाईल. थांबा फक्त पा, पोराला 8 दिवसातच पोरगी घरी आणतो लगे. हो पहा तुम्ही फक्त 8 दिवसात संबंध करून पोरील कुकाचं बोट बडून डायरेक्ट 8 दिवसाचं हारेचं लग्न करून दिलं नाही ना तर वटर मी शिरवणार नाही मी पण. हो पहा तुम्ही फक्त आता. पाय तुम्ही आता काय काय करते आणि काय काय नाही तर. जाऊ द्या आता, चला चला घराकडे, आता संध्याकाळ झाली जरा. चला आवरा लवकर. नमस्कार मंडळी, टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.